आजचे युग हे स्पर्धेचे युग आहे. स्पर्धेच्या युगात स्पर्धा महत्वाची आहे. विद्यार्थ्यांनी राजकारणात जाऊ नये. राजकारण हा बेकार असून आपण प्रशासकीय सेवेत जाऊन आपले भवितव्य उज्ज्वल करावे, असे मत प्रकाश बाळबुद्धे यांनी पाटील आयोजित केलेल्या पुरस्कार वितरण सोहळ्यात मत व्यक्त केले. या प्रसंगी ॲडव्होकेट दिलीप कातोरे, माजी आमदार डॉ. हेमकृष्ण कापगते, दीक्षा फाउंडेशनचे सरिता फुंडे, विलास वाघाळे, जसवंत कापगते, राजेश सूर्यवंशी, शाळेचे संस्थापक होमराज कापगते व इतरही मान्यवर या प्रसंगी उपस्थित होते. या प्रसंगी ज्येष्ठ नागरिक म्हणून विश्वनाथ तुकाराम चांदेवार, छगन पुस्तोडे, दिगंबर प्रेमलाल पटले, विठ्ठल मेडिग्राफ मसराम चांदोरी, अंताराम आसाराम खोटेले कुंबली यांना ज्येष्ठ नागरिक म्हणून सत्कार करण्यात आला. तर शेतकरी पुरस्कार घनश्याम पारधी यांना देण्यात आले. तर शिक्षक पुरस्कार काशीनाथ राऊत व महिला पुरस्कार सविता बेदरकर यांना शाल स्मृती चिन्ह प्रमाणपत्र देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले. त्याचप्रमाणे या प्रसंगी गुणवंतांच्या 10वी 12वी यामधून जे गुणवंत विद्यार्थी आहेत त्यांचा सुद्धा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी कार्यक्रमाचे प्रास्ताविक होमराज भाऊ कापगते यांनी केले, तर आभार संचालन अर्चना बावणे रुपेश कापगते यांनी केले. हा कार्यक्रम घडवतात आणि मोठ्या संख्येने त्यांच्यावर प्रेम करणारे आपले पालक आणि त्यांचे आप्त इथे उपस्थित राहतात या कार्यक्रमासाठी. होमराज भाऊंच्यावर हे कार्यक्रम यासाठीच केलेला आहे की त्यांच्यावर झालेले संस्कार, पाटील साहेबांनी जे समाजकारण केलं आणि या समाजातील गोरगरीब लोकांना कसा न्याय मिळवता येईल, काही देता येईल का आपल्याला, या भावनेतून त्यांनी जी जनतेची सेवा केली, हीच रेख पुढे ओढत होमराज भाऊ सातत्याने हे काम करत आहेत. त्यांच्याकडे पाटलाचा मुलगा खरं तर खूप शेती, खूप लाड झालेला, अत्यंत प्रभावी वातावरणात कशाचाही अभाव नव्हता, पण या कुठल्याही गोष्टीचा त्यांच्यावर प्रभाव नव्हता, असं त्यांचं व्यक्तिमत्व आहे. असे त्यांनी असंच कार्य अविरत करावं असं त्यांना मी विनंती करतो. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने शेतकरी बंधू उपस्थित आहेत. राज्यात आणि केंद्रात सुद्धा तुमचा विचार करणारं सरकार आलेलं आहे. धान खरेदी सुरू झालेली आहे. दरवर्षी एक मूल्य 2300 रुपये समथिंग मिळतच आहे. बोनससुद्धा चांगलं मिळतच आहे. हेक्टरीवर बोनस 20,000 रुपये सरकार देत आहे. त्याच्यामुळे सरकार तुमची काळजी करत असल्यामुळे मला जास्त तुम्हाला मार्गदर्शन करण्याची गरज नाही. दुसरी तर महिला वर्ग आहे. आमच्या लाडक्या बहिणींना आम्ही 1500 रुपये देणं सुरू केलं आणि निवडणुकीमध्ये आश्वासित केल्याप्रमाणे लगेचच तुम्हाला आम्ही 2100 रुपये सुद्धा बहुधा एप्रिलपासनं आम्ही देणं सुरू करू. या परिसरामध्ये, या कार्यक्रमामध्ये मोठ्या संख्येने विद्यार्थी विद्यार्थिनी आहेत आणि विद्यार्थी म्हटलं की माझ्या अगदी हृदयाजवळ असलेलं हे लोक आहेत. मी आता सत्कार करताना 3-4 विद्यार्थ्यांना विचारलं, तुला काय व्हायचं आहे? एकीने म्हटलं मला डॉक्टर व्हायचं आहे, एकीने म्हटलं मला इंजिनियर व्हायचं आहे. फक्त एक मुलगी म्हणाली मला पोलीस व्हायचं आहे. मी तुम्हाला सांगू इच्छितो, असं म्हणतात जगामध्ये 1850 व्यवसाय आहेत, प्रोफेशन आहे, आणि मला मात्र फक्त 2 व्यवसायाचा अनुभव आहे. एक सरकारी नोकरीचा आणि दुसरं राजकारणाचा. मी तुम्हाला सांगू इच्छितो, राजकारणासारखा फालतू धंदा नाही, तुम्ही अजिबात राजकारणात येऊ नका. दुसरं मात्र तुम्हाला सांगतो, प्रशासकीय सेवेसारखं दुसरं प्रोफेशन नाही. प्रशासकीय सेवेमध्ये तुम्ही जायलाच पाहिजे. मात्र जाण्यासाठी काय लागतं? जाण्यासाठी सगळ्यात प्रथम एक आदर्श लागतं. तुम्ही मुली आणि मुलांनी तुमच्या परिसरात असलेले तहसीलदार, BDO, PI, DYSP, डेप्टी कलेक्टर, कलेक्टर, SP यांच्याकडे एकदा तरी तुम्ही जायला पाहिजे, त्यांच्याशी चर्चा करायला पाहिजे. मीही तुमच्यासारखा शाळेमध्ये असताना अशाच एका कार्यक्रमामध्ये कलेक्टर आले होते आणि कार्यक्रम झाल्यानंतर मला उत्सुकता होती की यांना विचारावं की कलेक्टर कसे झाले असतील, आणि त्यांची वेळ घेतली आणि त्यांनी मला 2-4 गोष्टी सांगितल्या. त्यांनी सर्वप्रथम सांगितलं की एकदा परीक्षा पास झाली, 3 वर्ष
फक्त 2 ते 3 वर्ष अभ्यास करायचं, मग 30 वर्ष मजा मारायची. रोज दरवर्षी इन्क्रीमेंट मिळतं, 3 वर्षांनी प्रमोशन मिळतं, रिटायर झाल्यानंतर पेन्शन मिळतं, तुम्ही मेल्यावर तुमच्या बायकोला पेन्शन मिळतं, बायकोही मेल्यावर मुलांना पेन्शन मिळतं.